धन्यवाद. मायबाप रसिक प्रेक्षकांना आमचा दुसऱ्या वारीचा शाही विमानाचा मुजरा. पहिली वारी आम्ही 1:07 संपवली होती. युट्यूबर बांधव सगळे आहेत. वारी जाईल उद्या. आता लाईव्ह मध्ये सुद्धा चालू आहे. बुवा घड्याळ बिड्याळ होतं का नव्हतं? पावणे 2 तास फक्त वारीच करत होता. तुम्ही वारीच करणार. लई दिवसांना मला वारी भेटली. आयोजन मान्यांचं भेटलं. समोर आम्ही भेटलो. बुवा एवढी बुवा आल्यावर काय सांगितलं? आल्यावर आम्हाला भेटून काय सांगितलं? बुवा समाज साक्ष आहे. रंगमंचावरती तुम्ही शाहीर म्हणून उभे राहिला होता. भेटून काय सांगितलं? कशी करायची? काय केली?
आई जवळी. अरे एखाद्याला 5ची बाजली असतीस ना बुवा, तुझ्यापेक्षा चांगल्या शिवाय 4-5 दिला नसत्या. अरे आई जवळी नाही बुवा, जी पब्लिक होतीस ना, घालवली. काय बाऱ्या करतोस बुवा, किती वर्ष बाऱ्या केल्यास. आणि लोकांना मी प्रत्येक गाण्यानंतर सांगतो, बुवांचं घराणं मोठं आहे, तुमचं मोठं दिसलं काय आहे. वाचक मंडळी मोठी आहे बुवा. वाचन फार आलं, काढणार नव्हतो, बोलणार सुद्धा नव्हतं. तुम्हाला शब्द मुंबईत सुद्धा दिला होता, वरून तुम्हीच सांगितलं होतं की इथे करायचं, इथेच बोलायचं बुवा. मग सगळं इथेच घेऊन जा. आणि ही सुद्धा भारी वेळेतच सगळे विषय, एक विषय कटिंग बिटिंग नाही आम्हाला समजता काय ते, पण आम्ही तुमच्या प्रत्येक विषयाला उत्तर जरूर देऊ. सगळ्यात पहिला बुवा प्रश्न तुम्ही सांगितलं, आमच्या प्रश्नावरती तुम्ही बोलला की काय लिहिता विषय ग्रंथ आधार. बुवा प्रश्न कुठून विचारले जातात? बुवा प्रश्न कुठून विचारले जातात? पुराणातून, ग्रंथातून, अध्यात्मातून आणि साहित्यातून विचारले जातात. याच्या पलीकडे जर तुझा कोण असेल, कोणी असेल तुझा, तो फक्त एकदा मला भेटो, त्याच्याबरोबर बसतो. दुसरी गोष्ट बुवा, तुम्ही प्रश्न सोडताय अच्छा भारीला, आम्हाला पैसे तरी येतात, तुम्हाला चिचुक तरी दिले काय? कारण बुवा आई बुवा घरात मी मागाशीच सांगितलं होतं, प्रत्येक माय मावल्याचा सन्मान करेल. अरे त्या माय मावला मान खाली घालायला लावलीस बुवा. काय शब्द वापरलेस भारी, 2 शब्द तोंडाच्या तोंडात घेतलेस. आई पुढचं पण बोलायचं होतं ना रे, आहे ना घरी बुवा. नका करू असं. पहिली वारी आज तुम्ही सांगितल्याप्रमाणे केली होती, कारण आला होता भेटायला, वाटलं नव्हतं जवळ यार खेटायला. आम्हाला पण येतं काय करायला. अरे मग आंध्रा सकट घोडे आणि बैल सगळं येतं. स्वतःची मर्यादा आहे, सगळं येतो, तुमच्या सगळ्या विषयावर येतो. आणि बारी सुद्धा वेट करतो. टाइम लावा बुवा, टाइम इज मनी. सगळ्यात पहिला आमचा ज्या प्रश्नाचा खुलासा केला, उत्तर 10 दान तर चुकीचं आहे. 10 दान परत घेऊन या. पुरावा असेल तर 22 तारखेला घेऊन या. जाहीर सत्ता तुमच्या वाचकासोबत तुमचा केला जाईल. दुसरी गोष्ट, तुमचा प्रश्न समाजाच्या माहितीसाठी तुम्ही सांगितलं असाल, आम्ही सांगतो. आपल्या कोकणात, ऐका मायबाप, आपल्या कोकणात होळी, शिमगा, जागर, दिवाळी यासारखे काही सण आपल्याच आजूबाजूच्या इतर गावांपेक्षा 1 दिवस आधी साजरे केले जातात. याचे कारण काय? त्याच्या आधी आहे ना, जरा बाय फोकस करा, पॉइंट टू बी नोटेड. एका तरी कॅमेऱ्यावाल्याने इथले 2 शब्द आहेत ना बुवा, खोड दे. काय रे बुवा शब्द, काय झाले शब्द ते खोड दे. बुवाने शब्द खोड दे. असू दे बुवा. अरे टीप दिली या प्रश्नाचं उत्तर. तेरसेचे, भद्रेचे, पौर्णिमेचे असे जर तरचे किंवा कोणीतरी मनाचे काल्पनिक सांगितलेले अथवा ऐकीव तर्क वितर्कांचे न सांगता शास्त्रोक्त आणि पौराणिक कथात्मक स्वरूपात ग्रंथाद्वारे सांगावे. बुवा हे जे खाली तुम्ही टीप लिहिलीत ना, टीप ओ टीप, तुमचं टिप बारसा पाणी तुम्ही खाली आणि आम्ही टीप. ऐका एक टीप काय लिहिली टीप. प्रश्नात काय विचारतायत? होळी, शिमगा आणि दिवाळी. चला, होळी आणि शिमगा एकच सण, बरोबर ना? गावकरी पालखी नाचवतात ना, होळीकोत्सव असतो, होळी पेटवल्या जाते, पालखी नाचवल्या जाते. पुढे लिहित आहेत दिवाळी, आणि खाली टीप मध्ये काय लिहित आहेत? तेरसेचे, भद्रेचे आणि पौर्णिमेचे. आता मला सांगा, दिवाळी तेरशेत येते? जरा बोला यार तुम्ही लोक. दिवाळी तेरशेत, दिवाळी पौर्णिमेत, दिवाळी भद्रेत. अरे येड्या भद्रेत फक्त शिमगा, पौर्णिमेत पण शिमगा. याचा प्रश्न बदला, नाही तर 22ला
बाजला सुपडा साहेब बुवा काय म्हणाले सुपडा शॉट बुवा जातीवंत क्रिकेटर आहे टेनिस क्रिकेट विश्वात विनय पाटील युट्यूबला सर्च कर आणि माझा संघ सर्च कर साई नावलाई आंबवली आणि मुंबईमध्ये कर रॉयल पॅकर भांडूप जातीवंत टेनिस क्रिकेटर आहे तुझा सुकला नाही बुवा तुला अल्टी पलटी झोपून बिपून करू पण नको नको आज माझी माय माऊली बसली आहे बुवा आम्ही पहिल्या वारी तुम्हाला शब्द दिला होता की जर अख्ख्या 4 गाण्यामध्ये मेला शब्द आला तरी तुम्ही सांगा आम्ही नाही तुम्ही आईपर्यंत गेलात मगाशी बोलत नाही 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 आमच्या वस्ताना म्हणतात नाही घरापर्यंत नाही यायचं घरापर्यंत काय झालं होतं बुवा तंतरली बुवा एवढी जर बारी करायची होती ना मग तेव्हा सांगायचं तुम्ही तुमच्या पद्धतीनं करा आम्ही आमच्या पद्धतीने केली असते वड्याची साल वांग्याला लावून कुठेतरी नाही जमत बुवा बारी तर बारीच करायची होती आता बारीच करू आम्ही सुद्धा पण तरीही सांगतोय समाजाला सांगतोय तुम्हाला आता सांगण्यासारखं वाटतच नाही कारण तुम्ही जे पहिले 3-4 शब्द केलेत ना आई बी काय आणि आई तो शब्द कंप्लीट करा बुवा जरा युट्यूबला गेलाय तुमचे 3-4 जर युट्यूबवर वाले असतील तर 10-15 माझे पण युट्यूबवर वाले आले ना आता बोलू बारी नक्की जाईल समाजापर्यंत बारी जाईल बुवा तुमच्या प्रश्नाचं उत्तर पटलं तर घ्या पण वाचक मंडळी आमच्याकडे सुद्धा फक्त तुमच्या प्रश्नाचा खुलासा करतोय मी म्हणत नाही तुमचं उत्तर आम्ही 100% देतोय व तुमचा प्रश्न काय होता आपल्या कोकणात होळी शिमगा जागर दिवाळी यासारखे सण इतर गावांपेक्षा 1 दिवस आधी साजरे केले जातात याचं कारण काय आमच्या वाचनात गेलेली ही माहिती आहे बुवा ग्रंथाचा आधार तुम्हाला जरूर देऊ शंकर पार्वती सारीपाट खेळत असताना शंकर सारीपाटामध्ये हरले शंकरदेव सारीपाटामध्ये हरले त्यावेळी शंकराने पार्वतीला वचन दिलं होतं की हे पार्वती या धर्तीवरती माझ्या नावाने येणारे कोणतेही सण असतील ज्या सणामध्ये मी येतो ते कोणतेही सण असतील ते सण इथून पुढे इतर गावामध्ये 1 दिवस माझ्या सणांच्या आधी येतील वा आम्ही फक्त खुलासा केला आम्ही नाही म्हणत की उत्तर आमचं पटवूनच घ्या तुम्ही तर पटवण्याचे दिसले नाही पटवायचं असतं ना तर पहिल्या बारीतनं पटवून आलं असतं वा फक्त हे उत्तर आम्ही दिलंय आणि जो तुमचा प्रश्न आहे जरूर 22 तारखेला तुमच्या प्रश्नाचा जो काय पुरावा असेल त्या पुराव्यानिशी प्रश्नाचं उत्तर दिलं जाईल आलेलं पारितोषिक सुमित सावंत गाव वाशी देवरू बजरीबुवा यांच्या माध्यमातून 500 रुपये आले श्री दिनेश झगडे उपसरपंच आंबवली दादांच्या माध्यमातून 500 रुपये आले श्री विजय चाचे श्री नवलाई नवलत नाट्य मंडळाचा कलाकार याच्या माध्यमातून 200 रुपये आले सर्व बक्षीस दात्यांचं आम्ही श्री दुर्गा नवलाई नाच मंडळ आभारी धन्यवाद बुवा जरा तुमच्याकडे येऊया बुवा बाकीचं सोडतो चला बोललो येतो तुमच्या एका विषयावर आणि आजकाल लई चाललंय हो सगळीकडे बघतोय अरे नमान आणि वाजीव अरे तुमच्या बापाला जमलं होतं काय नमन ही लोककला आहे नमन लोककला किती लोकांना नमन आवडत असेल त्याला टाळ्या वाजवा अरे नमन काय गुळखोबर आहे बुवा होय नमन गुळखोबर आहे आणि बुवा अवी अनिल कला मंच या कला मंचाच्या नावाने तू काय करतोस तमाशा करतो का हो ह्याचं पण नमन पण फरक आहे आणि एक जातीवंत नमन कलाकार इथं जाग्यावर उभा आहे आणि हे जे कलाकार आहेत नाही कलाकार यांनी स्वतःच्या जीवावर या नमन कलेला 4 चांद लावले बुवा नमनाची दुसरी बाजू सांगतो नमन तू करतोस नमन पोरी घेऊ
कोण घेऊन पोरी का बुवा तेवढं पोरं नाही अरे नमनाचा गाभा काय नमन पुरुष पात्री नमन असावं आणि त्याने स्त्री पात्राचा वेश करावा आणि पुरुष पात्री अभिनय करावा हे नमन आहे बुवा बोलणार नव्हतं बुवा पण आलो करतो नमनापर्यंत आला आणि नमनाचं आम्हाला सांगू नकोस कारण माझं देऊर देवादिकांचं शहर देवरूप आता अपभ्रंश झालाय देवरूप 32 खेड्याची मालकी माझी सोळजाई तिचं हे शहर देवरूप आणि माझं देवरूप हे नमन कलेचं माहेरघर आहे आज माझ्या नमन कलेतील सुप्रसिद्ध शाहीर मला कीबोर्डची साथ करतोय सुप्रसिद्ध ऍक्टोपॅड मास्टर मला ऍक्टोपॅडला साथ करतोय आणि बुवा नमन नमन सांगतो नमन अरे याच नमनानं आम्हाला 7 समुद्र पार केलंय आणि आम्हाला नव्हे अरे या लोककलेला नेलंय व तुला सुद्धा चांगलंच माहिती असेल अरे परवा कोकण समोरचा कार्यक्रम झाला तुझ्यासारखे कैक शाहीर होते कैक पण बाजीपुरी मारली माहितीये बाकीचे शाहीर वाईट नाही का मी त्यांना बिलकुल नाही म्हणत सगळे माझ्या मोठ्या भावासारखे आणि गुरुसारखे आहेत पण नमन बोललास म्हणून सांगतो कोण नाचाचं गायला कोण वैयक्तिक गाणं गायला कोण आगमनाचं गायला पण नमन सांगतो नमन अरे 7 समुद्र पार ब्राझील देशामध्ये 7 समुद्र पार ब्राझील देशामध्ये ज्या गवळणीच्या सॉंग वरती रील व्हायरल झाली ती रील माझ्या श्री नवलाई नायक नाट्य नमन मंडळाची होती आणि गीतकार गोपाळ करंडे आणि गायक माझा ओंकार पाडा होता हे नमन आणि ही नमनाची ताकद आणि परवा अख्खा हॉल आहे ना शृंगारे नार नटली अरे येड्या तुझ्याकडे नाचतात ना पोरी त्या पण नाचत होत्या शृंगार नार नटली वा हे नमन हे नमन असं नाही ना मग नुसता आलास लय आला पण बिना पण लावलं सर बुवा लय शेर लावले बरेच लावलेस बुवा युट्यूबला येते जाऊ द्या पण आमचे प्रिय मित्र महाराष्ट्राला पुढे उभं केलं आणि त्या टप्प्या टप्प्याने कसा महाराष्ट्र पुढे आला हा रसिक आहे जाणकार रसिक माझ्या वडिलांच्या समान आहे गुरुवर्य समान आहे बुवा लोकांना वातावरण पण आवडते काय की तर तूच मान्य केलीस कारण तू येण्यास मध्येच नव्हता sit down please जरा बसा कसं काय म्हणाले अरे उडव अरे येड्या भादवा लागेल आताच भेटलायस लगेच तुला आता पाडे असतात पाडे त्यांना काय करतात भादव्यात अरे बाबा आताच भेटलायस आता कसा उडव पुढे भादव्यात तुला तुम्ही बोलला ना युट्यूबला टाकाल पाण्याने बोलले म्हणून तर आमचे चार कडून बोलले बघताय जरा 2 मिनिटं बुवा ऐका रसिक प्रेक्षक काय म्हणताय आमच्या कोरडे गावातर्फे मी
देवरूपवर्ण इथे आपली कोकणची प्रत्येक व्यक्तीच्या हृदयात बसणारी कला, तिला वेगळ्या पद्धतीने जी मांडणी करतात आणि ही मांडणी कायम करत चला. कला ही सुधारली पाहिजे. त्यात प्रत्येक व्यवस्थेतनं काहीतरी आपण देणे लागतो. तुमच्या भाषेतनं बरचसा काय मी ऐकत होतो की आपण जरी नाच करत असलो तरी नाच म्हणजे एक प्रबोधन आहे आणि प्रबोधनात्मक आपण वागलं पाहिजे आणि तसं तुमच्यातनं आढळलं. त्यामुळे माझ्याकडनं विशेष शुभेच्छा तुम्हाला. आणि हे कार्यक्रम करत असतात कोकण जिवंत आहे हे भारताला कळतं. कोकण जिवंत आहे हा भारताला कळतो आणि इथे माझा शेती करणारा माणूस हा जगावर झेंडा घेऊन उभा असतो. त्यामुळे पुन्हा एकदा तुम्हाला शुभेच्छा आणि तुम्हा मंडळाला माझ्याकडनं छोटीशी देणगी. आणि विशेष म्हणजे तुमची जी टीम आहे कलेची, थोडाफार कलाकार आहे, थोडंफार समजतं ती एवढी सुंदर आहे आणि त्या सुंदर कलेसाठी ढोलक पडतो आहे ना, हे जरा तुला दादरातला तुकडा वाजव. दादरा मला काय धन्यवाद. मला ही कलाकाराची जाण असते. अरे विश्वकर्माचं वरदान आहे बुवा, असत नाही बुवा, विश्वकर्माचं वरदान आहे. त्याला नमन व दाखवले एकदा कोकण बहार आले. जरा माहीत घ्या बुवा, नमन पण आहे बुवा. शिमगा पण घे, शिमगा. तुझा प्रश्न दाखव. अरे बिलियन मध्ये गाणं गेलं. बरोबर शिकाव हे जरा कोकण भरले. पहिल्यांदा सांगणार एकच आहे, मी तुमच्यापेक्षा मोठा कलाकार नाही आहे, पण मी आमचे शाहीर यांची इच्छा आहे. तुम्ही गाणं करा. चरणाशी येतो आई आशीर्वाद घ्यायला, भक्त तुझा तल्लीन होतो होळी उत्सवाला. सवाने ऐकलंय का गाणे? कोकण बहरले शिमगाया सणाला, आस लागली आई तुझे रूप पाहण्याला. देव माझा एक वर्षान येतो भेटीला, आनंद लागाव खांदा देतो पालखीला. बहरले शिमगाया सणाला, आस लागली आई तुझे रूप पाहण्याला. देव माझा एक वर्षान येतो भेटीला, आनंद लागाव देतो पालखीला. चरणाशी येतो आई आशीर्वाद घ्यायला, भक्त तुझा तल्लीन होतो होळी उत्सवाला.
जाईल होतो होळी उत्सवाचा शिवराया सणाला लागली आहे तुझे रूप पाहण्याला तेन माझा एक वर्षाने तो भेटला आनंद लगाव खंडा देतो पालखीला हॅलो हॅलो बुवा मगाशी म्हणाला की हे नमन नाही अरे हे नमन नाही बुवा म्हटलं ना तुला नमन आणि शिमगा काय म्हणाले मग माहिती कशी बुवा नमनासारखं लिहिलंय हो गण काय रे गणा तुझ्या रूप लपाहून लाजली शुक्राची चांदणी व लेखनी स्वतःची आहे रे लय लोकांना देतो आम्ही नमनात देतोच देतो नाचात पण बऱ्याच जणांना देतो तुझ्यासारख्यांना पण देतो हे तुम्हाला सुद्धा माहिती आहे बुवा अरे निर्गुण निराकार निर्गुण निराकार आकार उकार मकार असा तो नाद ब्रह्म ओमकार श्री गणेश काय बोलास मगाशी बुवा माहिती आहे अरे जरा अशी शब्द आण आकार उकार मकार ओंकार श्री गणेश आणि त्याचं रूप फक्त उंदरावरून स्वारी येताना फक्त हल्ली होती स्वारी गणपती बाप्पा पडले होते चंद्र हसला होता अरे आयुष्यभराचा डाग लागलाय त्या चंद्राला त्याच चंद्राच्या बाजूला असते ना रे चांदणी चांदणी कुठे असते चांदणी कुठे असते अरे जर आपण ही धरणी माय इतका सारा शृंगार करून हिरवा हिरवा शालू नेसून त्याच्यासाठी नटते पानं फुलं वृक्षवल्ली बहरून जातात आनंदाचा श्रावण भाद्रपद चालू होतो आणि अशा गाण्याला या पृथ्वी तरावर येता येता ती शुक्राची चालणी त्याच्या रूपाला पाहून लाजेल की नाही लाजेल अरे श्री गणेशापेक्षा कोणाचं रूप सुंदर आहे अरे सगुण निर्गुण निराकार आहे वा या आता भागाला भाग बुवा हे बघ सोन्या सोन्या जरा थांब. अरे नंतर बुवाला राग येईल म्हणेल बारीक गाणं दिला नाही बुवा बघा बुवा हे रसिकांचं प्रेम आहे बुवा आणि आम्ही दिलं नसतं पण आवर्जून सांगतो युट्यूबवर फोकस करा नवरात्री मध्ये 2 बाऱ्या बुकिंग झाले बुवा नाही ऐका हे नाही का परत 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 काहीतरी हे वाहन भासर रे सोन्यानं दमला टेम्प्लीज टेम्प्लीज हे नाही हे नाही हे नाही याच आहे आणि हे मी येतं 22 ला आहे पण सांगितलं वेगळं नाही करतात वेगळं ना म्हणून यावं लागलं काय म्हणते बुवा हो ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाबळी आम्ही तिथूनच आलो जिथून तुम्ही गेलात कदाचित तुमच्या पुढे आम्ही आलो होतो पण तुमची वाट बघत बघत थांबलो आम्हाला काय माहिती कासव एवढं चतुर असेल पण बुवा कौशल सुर्वे कुठे भाव हात दाखवून युट्यूबवर असेल आवर्जून लांजामध्ये मुंबईमध्ये ऑक्टोबरमध्ये शुभारंभाचा कार्यक्रम दादा श्री नवलाई नवयुग नाट्य रमण मंडळाचा शुभारंभाचा कार्यक्रम ऑक्टोबरमध्ये लागलाय ज्या दिवशी कार्यक्रम लागेल हॉलमध्ये विना मूल्य शूटिंग करायची जबाबदारी माझी कौशल सुर्वे दादाच्या माध्यमातून जो गोड आवाज ऐकला माझ्या घराण्याचा शाहीर आवर्जून येतोय परत त्याच मुद्द्यावर नवरात्रीमध्ये परत दोघा
हे दोघं असतील आणि मी इथे बसलेला असेल, हे दोन शाहीर असतील, आवाज तर ऐकला असेल. हो स्केल स्केल, ती पण स्केल बघ एक वरची आणि ही पण बघ खालची वरची दोन्ही पण बघ, कारण तो आई जवळीपर्यंत गेला होतास. आता फक्त एक स्केल बघ. पुन्हा एकदा या गाण्याच्या वन्स मोर साठी बुवा, वन्स मोर साठी बघा हे रसिकांकडून आले, आमच्याकडून नाही आहे. माझ्या सिद्धेश मिस्त्रीसाठी एकदा जोरदार टाळ्या लावला होता. पाचशे गाणं होऊ द्या एकदा वन्स मोर. चरणाशी तू आई आशीर्वाद घ्यायला, भक्त तुझा तल्लीन होतो होळी उत्सवाला. कोकण बहरले शिमगाया सणाला, आस लागली आई तुझे रूप पाहण्याला. देव माझा एक वर्षा तो घेतला, आनंद लागा खांदा देतो केला. धन्यवाद रसिको. आज या ठिकाणी खरोखर शक्तिगुराचा जंगी सामना आज या ठिकाणी आयोजित केलेला आहे. आमचे मित्र असतील माने साहेब यांच्या निर्मितीने हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आमचे मित्र पाताडे साहेब आणि बने साहेब आणि प्रतिस्पर्धी बुवा गारडे साहेब यांचा कार्यक्रम आज या ठिकाणी आयोजित केलेला आहे. माझा फक्त एकच हेतू आहे, मी इथं संगीतकार म्हणून आलो बरोबर ना. पब्लिकची फरमाईश आहे, त्यानिमित्तानं गाणं मी गातोय. बुवा तुम्ही वेगळा काय अर्थ घेऊ नका यामध्ये. चरणाशी तू आई आशीर्वाद घ्यायला, भक्त तुझा तल्लीन होतो होळी उत्सवा. कोकण बहरले शिमगाया सणाला, लागली पाहण्याला. देव माझा तो घेतला, आनंद तो पाहला. कोकण बहरले शिमगाया सणाला, लागली पाहण्याला. देव माझे कवचाने तो घेतला, आनंद लगा तो पालखीला. धन्यवाद. या कार्यक्रमासाठी उपस्थित माझ्या आंबोली गावातून उद्योजक राजेंद्रजी सावंत, तसेच श्री नवलाई साऊंड सर्व्हिस आणि मंडप डेक्टर याचे मालक ऋषिकेश सावंत हे सुद्धा इथे उपस्थित आहेत. मी माझ्या नाट्य मंडळाच्या माध्यमातून त्यांनाही सुद्धा शाहिरी मानाचा मुजरा करतो. असंख्य लोक इथे उपस्थित आहेत. माझ्या परचुरी गावातील अक्षय भोड सुद्धा इथे उपस्थित आहेत. त्यांची सुद्धा शाखा कधी कधी आमच्याकडे असते, त्यांना सुद्धा शाहिरी मानाचा मुजरा. तर बुवा चला फार कमी वेळामध्येच बुवांना सुद्धा दुसऱ्या बारीसाठी वेळ देऊया. तुम्ही सुद्धा तुमचं सुद्धा मनोरंजन नक्कीच करू, पण शब्दांची मर्यादा राखूनच तुमचे आम्ही मनोरंजन करू. तत्पूर्वी फक्त बुवांचं गण स्तवन पासून सगळं आणलं होतं, पण बुवाचा वेळ नाहीये कारण आम्ही ऑलरेडी
तिथे 15 मिनिटं घेतली. पण तुमचा गण, आता बुवा तुम्ही आमचा गण म्हणालात, आम्ही काय म्हणत नाही, कटिंग बिटिंग नाही, ती चाय बी नसते आपल्याकडे. आम्ही तुमच्या गण्याचा विषय, त्या विषयाच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतो. उत्तर वित्तर पण आम्ही म्हणत नाही, पण तुमच्या विषयाला विषय देतोय. लावलं जरा चाल. फिरव. हो रफ्ता रफ्ता होले होले तो चुराया तुमने दिल को तो पता भी न चला. बुवा आलो काय स्केल मध्ये. अरे ही ओरिजिनल चाल आणि हिला स्केल चाल. बुवा एकदा परत या आणि ही वरची ओरिजिनल गा बघू. हे सरगम फक्त गा एकदा आणि याच स्केलला गा. कभी हाँ कभी ना हम करते रहे देखते देखते क्या हो गया. काय म्हणायचं बघा. थुई थुई नाचत यावे तू माझा तू मोरया. कधी सागरे श्रीगणा तुम्ही या गणराज यावे रंग भरा. चतुर्थी सणाला तुम्ही दर्शन द्या. आता बुवांची गवळण गाणापर्यंत पण होते. गाणापर्यंत पण बुवा मीटर मध्ये होते, म्हणजे टॉवरला रेंज येत जात होती. पण गवळणीकडे जसे आले तसे बुवा काय जोर लावला नाही. काय उडवायची ना. अरे मी नाही बुवा विचारत होते ना. खजले व्हायची ना. बुवा विचारत होते. बुवा गवळण लावली. गवळण काय गवळण होती. हिला अशीच सुची नाही रे
दांडू हंडीत घालायचं हाय रे आई जवळीन साऱ्या जणांची चाडीत फुलेली हाय रे वा मी शाहीर नाही पण शब्द आणि लेखणी इथून येतात इथून वा 9 लाख गाई गुरांचा मालक श्रीकृष्ण भगवान 9 लाख गाई गुरांचा मालक श्रीकृष्ण भगवान नंद यशोदेचा बाळ अरे येड्या इकडं आमच्याकडे ते सांगायचं ना की हिला अशीच सोडायची नाही र दांडू हंडीत घालायचं आहे र आई जवळीनं साऱ्या जणांची चाडी ती लावलेली आहे र अरे येड्या मी कशाला तुझी चाडी लावी और शिटाम जरा बसा अरे तू काय येडवाकडे गेलंच नाही तू आम्हाला पोरांना ना त्रास दिलाच नाही तुझी चाडी लावीन काय तुम्ही सांगा तुम्ही एखाद्याची चाडी उगाच लावाल काय नाही लावणार ना आणि वरून म्हणतो दांडू हंडीत घालायचा आहे अरे एवढा दांडू घालायची हौस होती ना तुझ्या घरात काय हंडी नव्हत्या गाई गुरांचा मालक अरे मग तुझ्या आईकडे किती हंडी होत्या पहिल्या तिकडे घाल तिकडच्या झाल्या या आमच्याकडे 16,108 गोष्टी आहेत अशा सोडतील तुला व ऐक आई जवळीने साऱ्या जणांची कसं कसं घेतो तुला बघ साडी बोलेली हाय रे बुवा अरे ऐक तुझ्या गवळणीचा प्रत्येक शब्द तसं बघायला गेलं तुझी गवळण कुठे फिरतोय माहितीये बुवा तुझी गवळण मगाशी सांगितलं होतं आमच्याशी बोलताना आम्हाला बोलताना तुम्ही स्त्री वाचकच या पुरुषात तुम्ही पुरुषाचीच बाजू मांडायची होती हरकत नाही बुवा पण तुम्ही जरा बघितलं गरम करायला काय म्हणणार गरम बुवा झाला असेल नरम येतो तिकडं फक्त आता तुमचे शब्द होते बुवा आणि खाली आमचे शब्द होते मगाशी तुम्ही वर गेला होता आता तुम्ही खाली आम्ही सिद्धू सुशांत ऐका पोरून ऐका शब्द ऐकायला जाऊ बुवा ना नाही तर मंदिर काहीतरीच लिवला नाही बुवा काहीतरीच नाही हे सगळं एवढं तुझ्या घरापर्यंत जातं कारण 9 लाख गाई गुरांचा मालक तू आहेस तुझ्या घरी सुद्धा हंडी आहेत की नाही तुझ्याकडे पण घरी तुझं आहे आणि एवढी हंडी आहे एखादी हंडी फुटली असेल एखादी हंडी जा घरात जरा बघ कुठली फुटली विषयावर फक्त बघ बुवा विषयाला विषय तुझ्या हातात गावणार नाही रे कोण म्हणतो अशीच सोडायची नाही रे अरे येडा आहेस बुवा येडा आहेस अरे काय ऐसा करताय तू बुवा येडा आहेस तू बुवा अरे तुला अशीच सोडणार नाही रे अरे राधाय मी तुझ्यापेक्षा मोठी आहे 14 वर्षात शेवटी तू जरी जवळ आलास तरी मीच तुला प्रेमानं जवळ घेतला ना बरोबर ना अरे तुम्ही पण प्रेम केला असाल लगेच जवळ घेते काय अरे लाख मारी लाख लय खर्च करावा लागतो लोकांनी इस्टेटी दान केले हा सांगतोय मला अशीच सोडायची नाही रे बघ कशी सोडतो कुणी तुझ्या हातात गावणार नाही रे तुझ्या घरात हिंदी हाय रे मग जाय जवळी घर प्रेमानं मग जाय जवळी घर प्रेमानं चाट तिच्या हंडीची साय आई जवळीनं चाडी लावली ना का चाडी लावली तू दांडू हंडीत घालायला आलास अरे मग जा ना
जा आई जवळीनं धर प्रियमान काय हंडी करत ना हंडी धर प्रियमान चाट तिच्या हंडीची सायर तुझ्या घरात आहेत ना हंडी सायाने असेल लोण्याला चाट बुवा नका करू मगाशी सांगितलं होतं खाली जाणार नाही वाकडा तिकडे जाणार नाही बापूस माळकरी आहे 46 वर्ष वारी करतो पंढरपूरची तीच गाडी आणली होती तसा चालू होतो पण मगाशी भेटलात ना त्याच्यानंतर इथं रेटलात आता तुम्हाला खेळतो बघा कसा बुवा थांबा जरा सिद्धी सुधीर माने आमच्या ताईंच्या माध्यमातून 200 रुपयाचं पारितोषिक आले धन्यवाद 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 चला आता बुवांकडे भरपूर आलो आता फक्त 2-3च विषय देतो जसे मगाशी म्हणाले हा सुद्धा विषय समाज प्रबोधनाचा आहे ग्रंथाचा विषय आहे शास्त्राला धरून विषय बुवा थोडस लक्ष द्या साधा विषय आहे वाड्या कोल्याची कथा सांगतोय आम्ही की वाड्या कोली असा होता दरोडेखोर 1 नंबरचा वसाडा बरोबर ना त्या आड राहणार लुटायचा खून करायचा लोकांकडचं सोनं नाणं घ्यायचा आणि त्याच्यावर आपल्या घराचा उदरनिर्वाह करायचा पण घरच्यांना वाटायचं की माझा नवरा काहीतरी चांगलं कुठेतरी कमवून येतो म्हणजे असा नव्हता कारण हा वसाडा होता आणि तो कसा कमवायचा ते चोऱ्या माऱ्या खून लुटमाऱ्या असं करून त्याच्यामध्ये पुरुष असायचे महिला असायच्या सगळे असायचे गरीब श्रीमंत सगळ्यांनाच लुटायचा विषय एवढाच आहे साधा आणि सोपा आहे एकही शब्द बुवा तुझ्यापर्यंत जाणार नाही पण घेतला असतं तुझ्यापर्यंत आहे नाही तर गाणं शास्त्राकडे आहे बुवा परत म्हणू नका की काय लिहिलं आता नीट ऐका गोवा तुझा मोठेपणा इथे कधी जाणार नाही मारू नको बडाय हा तुला असा सोडणार नाही समजू मला नका तू साधी भोळी मी मागे सरणार नाही आणि तुझी पुंगी वाजवल्याशिवाय या कुर्णे माडीतून मी कधी जाणार नाही ऐकावी कथा बुवा आता म्हणाल कॉपी करतो आम्ही असं नाही म्हणणार बुवा हा गाल बुवा इथं याल बुवा या स्केलला याल तर गेलो हा गाल हे गाल तर हा गाल बुवा स्केल पण याल काय ठीक आहे ऐकावी कथा आम्ही सांगतो आता अशा एका वसाड्याची न ध्यान देऊनी कान लावूनी त्या बाळ्या कोल्याची ध्यान देऊनी कान लावूनी त्या बाळ्या कोल्याची ऐकावी कथा आम्ही सांगतो आता
माझ्यासाठी पण आहे, पण आता तेवढा वेळ नाही कारण सगळ्यांना जायचं आहे. बुवा आपण चला, त्यांना सुद्धा जायचं आहे, आम्हाला सुद्धा जायचं आहे. सगळ्यांची काळजी केली पाहिजे, त्यांना सुद्धा मारी मिळू दे. पण बुवा पब्लिक ठेवलंय बघा, सांगितलं होतं पब्लिक ठेवा. अरे राहिलं पण तू परत येऊन नको चालू केलंस ना. ठीक आहे ऐक बुवा, ऐका मग अशी का दादानी माझ्या वडिलांच्या जागेवरती ते होते, त्यांनी 2 शब्द त्यांच्या माध्यमातून सुद्धा सांगितले. बुवा समाजाला द्यायचं असतं, आम्ही दिलंय, नमनामधून पण दिलंय. आजी माझा राधेचा डायलॉग आहे ना बुवा, वन्स मोरच असतो. हे कलियुग आहे बुवा, कलियुग. इथं बरीचशी युवा पिढी आहे बुवा. ही कलियुग, ही पिढी व्यसनाधीन होत चालली आहे. ही पिढी मुंबईकरांची फॅशन माझी गावातली मुलं सुद्धा बघून लागली आहे. कारण मुंबईमध्ये त्यांचे आई वडील कुठे ना कुठे काही ना काही कमवत असतात. मित्र लक्षात घ्या, घेऊन जा युट्यूबच्या माध्यमातून. पण तुमचे आई वडील ते कष्ट करत असतात रे. दिवसभर 8-8, 10-10 तास लोकांच्या शेत राबतात, त्याच्यानंतर घरी दिवसभराचा रोज आणतात. आणि हे आजकालचे कार्टे काय करतात, त्याच्यातलेच घेतात, तिकडे तिकडे खर्च करत बसतात. काही व्यसनात जातात, काही फॅशनीत जातात. असं करू नका. समाजाला विषय द्यायचा आहे म्हणून विषय घेतोय की ही पिढी या व्यसनात अडकून आता गंभीर गुन्ह्यात अडकायला लागले. परवा CGFचं बघितलं असं आंदोलन झालं. एक पोलीसवाला सांगतोय की काय करीन, जर आंदोलनामध्ये सहभाग घेतलात ना तर 50-50 ग्राम पावडर तुमच्या खिशात टाकेल. कायमचे बघा. युवा पिढी लक्षात ठेवा, एखादा गरम कुठेतरी सांगेल की जा माझ्यासाठी काहीतरी कराल, आयुष्यभर तुमच्या घरच्यांनाच फेडायचं आहे. कोण कोर्ट कचेरीपर्यंत पोहोचत नाही, कोण मायकाला तुमच्यासाठी येणार नाही, आणि कुठला आमदार खासदार कोण येत नाही. फक्त जोपर्यंत त्याचं काम करा तोपर्यंत सगळे येतील. म्हणून समाजाला विषय देतोय की तो बाप, त्याला याच्यातलं काहीच माहिती नसतं, त्या आईला काहीच माहिती नसतं की माझी मुलं ही माझी वेडी कोकरं आता यात आलेत. काय दिसतं 10वी-12वीला पोरं एवढी ही आता यात आलेत. गराडे बुवा बघा, बने बुवांची लेखणी आहे. मग सांगितलं होतं बघा लेखणी कशी आहे, नुसती लेखणी नाही, अख्ख्या विषयाची आखणी आहे. येतो तुमच्याकडं. हुरहुर मनाला आई बापाला वेड माझ पोकरू, कुठे काय करता त्यांना सारी चिंता, नकास खोट करू. नशाही कशाला रोग जीवाला, नका जीवनाचा नाश करू. हुरहुर मनाला आई बापाला वेड माझं काय करता त्यांना काही चिंता, नका होत Cinta
आयुष्याची गर्दी दूर नशा दारू गांजाची गारेत नशा दारू गांजाची गारेत नशा खायची भाषा गायवर नवी वेशभूषा टाकले बुवा इथं बुवा लाईटचं काय होईल का इकडे टाकले सकाळी कॉलेज जायचं आहे 3 वाजले शाळेत जायचं कधी दीड तास लागेल जायचं येऊ द्या एकदा परत साऊंड जागेवर येऊ द्या येऊया बघा ती माझी मुलं देत ना बाहेर तुमचा बायगुण खूप सुंदर आहे खूप सुंदर तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी माझ्याकडून माझ्या सगळ्या संचाकडून तुम्हाला लाख लाख शुभेच्छा आमचे बुवा सुद्धा आले पण झालं बघा शब्दांचे वार शब्दांचे वार शब्दांचे प्रतिवार वार प्रतिवार एक बॅनर आला होता आरपार आरपार नको कारण कारण या लांजामध्ये आणि आज या वर्षी शुभारंभामध्ये ज्या शाहिरानं आमच्या बंधूंच्या एका शब्दाला होकार दिला दादा जरा लक्ष द्या 2 दिवस हे मधले दिवस आहेत काही दिवसांना सगळ्यांना गावी
दादा जरा शिट्टी करतोय. काही दिवसानंतर सगळ्यांना गणपतीसाठी गावी यायचं आहे. तरी सुद्धा मी मगाचपासून तुम्हाला सांगतोय ही वारी आहे आणि ही वारी अशी व्हावी ही मला वाटतं भुवनची इच्छा होती. कदाचित परत एकदा सांगतोय मोठे मान दादा आवाज आहे ना, मान मोठा जे असेल कायमस्वरूपी हृदयात सुद्धा तेवढंच मोठं असेल. कारण मी आता सुद्धा सांगितलं की आयोजकांच्या एका शब्दावरती गणपती यायचा आहे तरी सुद्धा 2 दिवस त्या झाले आले, संपूर्ण संच घेऊन आले. खूप सुंदर त्यांनी सुद्धा वारी केली आणि त्यांनी वारी ठेवली म्हणून आम्हाला पण कुठेतरी असं जोश आला तर वावगं वाटणार. कारण ही जोडी टिकली पाहिजे, ही जोडी टिकली पाहिजे. कारण टक्कर देणार आहेत ना, टक्कर देणारे टक्कर तोडीस तोड असावे, नाही तर काय एकटं येणार लांबणं टक्कर देणार, समोरचा पलटी होणार, घरात जाणार. टांगा पलटी घोडे बसणार नाही बुवा. आपण पण एकाच चालायचं बुवा, एकाच टांग्यातून हरकत नाही. झालं आता गाणी ती नको पण कारण बुवान सुद्धा वेळ आम्ही बरोबर 25 मिनिटं घेतले, 45 मिनिटं झाले. दुसऱ्या वारीचा वेळ बुवानं सुद्धा पुरेपूर देऊया आणि सगळ्यांनी आवर्जून बुवांची सुद्धा वारी बघा कारण येतील बुवा परत. पण ज्यांनी आयोजन दिलं या गावामध्ये पुन्हा एकदा एक मातबर शाहिरांसमोर आम्हालाही शाहिरी सवाल जवाब देताना, शाहिरी सवाल जवाब देताना त्यांच्या सोबत येताना त्यांना जवळ बघताना आम्हाला सुद्धा आज भरून आलं. आणि हे सगळं घडवलं त्यांनी या माझ्या 2 बंधूंसाठी सुधीर माने आणि संदीप माने आणि त्यांच्या आई वडील आणि या माने बरोबरीसाठी एकदा जोरदार टाळ्या जाऊया. आमच्या माध्यमातून जी वेळी वाकडी 4 ओळीची कविता असेल म्हणा, एखादं गाणं असेल म्हणा, पण आम्ही आमच्या माध्यमातून, आमच्या मंचाच्या माध्यमातून आम्ही या कुटुंबासाठी 2 शब्द आपल्या समोर ठेवतोय. लक्ष असू द्या. आणि यानंतर फरमाईश शृंगार नार नटली होईल आणि आमची वारी संपू. सुख शांती सदा लाभू दे हीच प्रार्थना देवाला. सुख शांती सदा लाभू दे हीच प्रार्थना देवाला. सदा सुखी ठेव देवा या मने कुटुंबाला. सदा सुखी ठेव देवा या मने कुटुंबाला.
देवा रामाने कुटुंबाला धन्यवाद मायबाप रसिको. उपस्थित सर्व मायबाप रसिकांचं, माझ्या युट्यूबर बांधवांचं आणि माझ्या प्रतिस्पर्धी शाहीर यांचं घराणं, त्यांची आजची शाखा घराण्याची शाखा आहे, त्यांची वस्ताद मंडळी, त्यांची शिष्य मंडळी कोण आले असतील, अनावधानानं माझ्याकडून, माझ्या त्या मंचाकडून कोणताही शब्द गेला असेल, कोणताही शब्द असा जर कुठे इकडे तिकडे आपल्याला वाटला असेल तर ती आमची चुकवून समजा, ती आमची आम्हाला परत द्या. आणि मायबाप रसिका, जे चांगलं दिलंय जरूर घेऊन जा, पण ही वारी जरूर जरूर युट्यूबला जाईल, सगळी लोक आवर्जून पाहतील अशी मी सुद्धा अपेक्षा करतो. बुवांना दुसऱ्या वारी सुद्धा शुभेच्छा देतो. आणि आणि मागाशी मी सगळ्यांनी सांगितलं होतं, आम्ही थांबवलं होतं, बुवा सुद्धा त्यांचे सुद्धा खूप नमनच्या माध्यमातून होतात, त्यांनाही पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. पण खरोखर ज्या गाण्यानं, माझ्या नवलाई नवयुगच्या ज्या गाण्यानं त्या जगाला वेळ लावलंय, कोकणाला तर वेळ लावलंय, पण प्रत्येक नवीन उगवणाऱ्या शक्याला पण वेळ लावलंय, तेच गाणं एकदा फक्त मुकडाच. शृंगार नार नटली गवळ्याची सुंदरी, शृंगार नार नटली गवळ्याची सुंदरी, शृंगार नार नटली गवळ्याची सुंदरी, रूप मोहनिया जाते मदनाची मंजिरी, रूप मोहनिया जाते मदनाची मंजिरी. शृंगार नार नटली गवळ्याची सुंदरी, शृंगार नार नटली गवळ्याची सुंदरी, रूप मोहनिया जाते मदनाची मंजिरी, रूप मोहनिया जाते मदनाची मंजिरी.
बोल श्री गणपती गजानन महाराज की जय. अरे जय पण बुवांना सुद्धा दुसऱ्या वारीच्या शुभेच्छा आणि मायबाप सुद्धा सांगेल आम्हाला जसं सहकार्य केलं बुवांना सुद्धा दुसऱ्या वारीसाठी आपण सहकार्य करा. त्यांच्या संपूर्ण संगीत संचाला सुद्धा माझ्याकडून शाहीर मानाचा मुद्रा आणि आमची आजची दुसरी वारी संपली असं जाहीर करतो. पण पुन्हा भेटूया 22 तारखेला मुंबई रंगमंचावर सरस्वती कॉन्व्हेंट स्कूल कोपरगाव डोंबिवली येथे पुन्हा एकदा आम्ही आणि आमचे शाहीर पुन्हा एकदा आम्ही येतो रसिकांच्या भेटीसाठी. पण शाहीर पुन्हा एकदा तुम्हाला शुभेच्छा देतो आणि 22 तारखेला पण अपेक्षित आहे आपण याच पद्धतीने वारी कराल. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.